ठाण्यामधल्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली शहरामधील पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम केलं जाणार। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामाचा जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका। कोकणातून मुंबईमध्ये येणाऱ्या रेल्वेगाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी स्थानकाच्या ऐवजी दादरपर्यंतच धावणार। मुंबई महानगरपालिका वर्षभरात 25 आपला दवाखाना सुरू करणार। नागरिकांकडून आपल्या दवाखान्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मोफत आणि घराजवळ उपचार मिळणार। पत्राचाळीमधील 672 मूळ रहिवाशांची 17 वर्षांची घराची प्रतीक्षा संपणार। म्हाडाकडून पुनर्वसित इमारतीला निवासी दाखला प्राप्त, घराचं वितरण करण्याचा मार्ग मोकळा। भांडूप संकुलामध्ये नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प, जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न। 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार। रिक्षा टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी 700 रुपये, 30 एप्रिलपर्यंतची मुदत। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ झाल्यानं रिकॅलिब्रेशन करणं अनिवार्य। कल्याणमधील मिठाईच्या दुकानामध्ये मिठाईमध्ये अळ्या आणि किडे आढळल्यानं खळबळ। महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल। कल्याण शिळपाटा रोडवर रात्री 12 पासून 5 दिवस जड वाहनांना बंदी। निळजेजवळच्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 5 दिवस वाहतुकीमध्ये बदल। 10 फेब्रुवारीपर्यंत जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईच्या आरटीओचा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा। भाडे नाकारणं तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारण्याचा प्रवाशांना फटका। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया।